दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेने खऱ्या अर्थाने योग्य वेळेला न्याय करण्याची आवश्यकता असते, परंतु दुर्दैव आणि शिवसेनेच्या बाबत मात्र तारखेवर तारीख अशा पडल्या जातात आणि न्यायाची अपेक्षा धरून आम्ही बसलो होतो त्यावेळेला अशा पद्धतीने अपेक्षाभंग झालेला आहे। त्यामुळे दुर्दैव आम्ही आमचंच समजतो। दुसरं आणखी आता सिंधुदुर्गामध्ये सगळे शहर विकास आघाडी पॅनल तयार होत होता, पण त्या पॅनलला उद्धव ठाकरेंनी होकार दिलाय की नकार दिलाय, नेमकं उद्धव ठाकरेंचं काय असं कळतंय की त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी पटवून दिलं उद्धव ठाकरेंना, पण स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात, परंतु ह्या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कामा नये अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि शक्य नाही। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यभरच्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या, नगरपंचायत, नगरपालिका, आगामी जिल्हा परिषद, यामध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेसोबत किंवा बीजेपी सोबत आपला पक्ष जाणार नाही? अजिबात नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दार गट आणि भाजप यांच्यावर कोणत्या परिस्थितीत हात मिळवणे नाही म्हणजे नाही। तुम्ही एका बाजूला असं म्हणताय, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी दोन्ही गट काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र निवडणुका लढवायचा त्यांनी निर्णय घेतला काही ठिकाणी। ठीक आहे, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्यामुळे उद्धव साहेब जो निर्णय घेतात तोच आम्हाला शिरसावंत मान्य आहे। इतर काय नसतायत तिकडे आम्ही काय लक्ष देत नाही। एक शेवटचा प्रश्न फक्त, आता मुंबईमधलं आरक्षण काल जाहीर झालं आणि मुंबईत आता इच्छुकांचे स्टेटस पडायला लागले, आता बऱ्याच ठिकाणी त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे किंवा आता ह्या अशा बंडखोरांना कसं रोखणार किंवा उमेदवारी कशी निश्चित होईल सगळी? मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या आता व्हायला आता मार्ग मोकळा झालेला आहे। बाकी किती जणांकडे बंडखोरी होतील, बाकी काही एकमेकाच्या उरावर बसतील त्याची आम्हाला काळजी नाही आहे, पण एक मात्र निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची आणि माननीय राजसाहेबांच्या मनसे ह्या पक्षाची युती तर नक्कीच होईल आणि आघाडीचे इतर दोन पक्ष आले तर त्यांचं सुद्धा स्वागत असेलच, परंतु भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट मात्र एकमेकाच्या छाताडावर बसतील अशी सद्यस्थिती झालेली आहे। काँग्रेसही तुमच्यासोबत, कारण त्यांनी आधीच नकार दिला, यावं अशी इच्छा आहे, नाही आले तर त्यांचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।